आज मैदान पार पडतंय आणि त्या मैदानामध्ये चोराड्याच्या आज फायनलचा मानकरी ठरलेला आहे सो उर्मिळाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यांचा राजा आणि ती गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आप्पाडावर आप्पाडावर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज फायनलचा गुलाल? नमस्ते. नाही पळाली गाडी चांगली काय ती काढतोच बी पळणार वासरू आहे आदतमधलं टॉपचं वासरू आहे. बैल बी आता राजा चांगलाच पळतो त्यामुळं. आपण हे नियोजन कधी झालेलं? आत्ता एक 3-4 दिवस झालं नियोजन चाललं होतं बऱ्याच दिवसापासून पण योगायोग घडून येत नव्हता ते आला योगायोग घडून. कशी गाडी पळाली गटाला? गाडी गटाला चांगली कडनं पळली 9 नंबर तासावं काढतोच बाहेरनं राजा आतनं चांगली पळली होती. सीमेला 4 नंबर तासावर पळली गाडी. सुट्टीच लागली कसं स्पीड लागली सांगा? सीमेला स्पीड चांगलं लागलं गाडीला. आप्पा ताई जशा जिद्दी आहे तसं राजा पण त्याची जिद्द दिसते कुठेतरी पाहतो. काय सांग? नाही कसं आहे ताईंचं आता शेटजी बी आमचं आलेत काल. ताईंचं तर काय विषय नाही बैलांवर त्यांचं म्हणजे मनापासून प्रेम आहे म्हणून बैल बी त्या तोडीत बैल सुद्धा ईर्षेनं पळाल्यागत पळते ती. आपल्याला काय नंबरचं लई देणं घेणं नाही फक्त आपल्याला गुलालाशी मतलब आहे फक्त जास्त. गुलालासाठी फक्त आपण धडपडतोय ते गुलालासाठीच. असं जाणवतं का कधी की बाबा शेडजी आणि ताई ज्यावेळेस येतात त्यावेळेस काहीतरी पळाच्या स्पीडमध्ये वगैरे लास्ट पळाच्या तसं काय स्पीडचं नाही तर बैल फक्त आल्यावर थोडं मोकळ्या मनानं वाईज बरं वाटतं. आम्हाला बी बरं वाटतं बैलांना बी. आता आम्हाला वाटतं म्हणजे बैलांना सुद्धा आता त्यांचं किती केलं तरी प्रेम आहे जनावर त्यांना बी वाटणारच की थोडं माया मालक आलं गाडी दिसली तरी फरक पडतो बैलांना सुद्धा बऱ्यापैकी. एक राजाचं वैशिष्ट्य काय आहे नक्की थोडंसं सांगा लोकांना. नाही बैल तसा एकदम जिद्दीचा बैल आहे आजपर्यंत. म्हणजे आता आदतपणापासून बैल बघतोय मी बी पळावला कवचितलं इथलं एक म्हणजे अख्ख्या 2 वर्षातलं इथलं एक 10 मैदानला इथले हाणला नसेल आपण बैल. पण बैल कंटिन्यू एक 10 मैदानला इथलं गुलाल नसेल 2 वर्षात पण कंटिन्यू बैल गुलालात आहे. सतत तो गुलालामध्ये सतत गुलालात आहे कंटिन्यू. साधारणतः नाही म्हटलं तर 90 ते 95% सक्सेस रेट आहे. 100%. म्हणजे विशेष नाही एवढं सोपं नाही. सोपं नाही. हा रेग्युलर गुलालात राहणं सोपं नाही 2 वर्ष कॉम्पिटिशन मध्ये. हो आज पण जवळपास नाही म्हटलं तर 75. हो आज बी 75 गट आहेत. समधी आदतचे टॉप आहेत बैल समधी टॉपमध्ये आहेत. पळाली बी गाडी चांगली. आता नशिबानं फायनलला बी 5 नंबर तासावं लागली. बघू आता नशिबाचे 7 असेल तर काहीतरी घडेल आज बी. प्रेक्षकांचं पण म्हणणं होतं गट 5 करून आलेली ना गाडी त्यावेळेस की जेवढे गट तेवढं तोपर्यंत झालेलं म्हणजे राजा पळतो तेवढ्या सगळ्यात जास्त स्पीड लागली. जास्त स्पीड काय होतंय आजपर्यंत आमचं आता काय झालंय जसं आता ह्या 1-2-3 महिन्यात ना गाडीचं आमचं बॅडलक म्हणजे गाडी प्रत्येक मैदानातच 2 पावत्याचं जिथं नियम निघलं का तेव्हापासून आमच्या कंटिन्यू 2 पावत्या कडेला 1 नंबर तरी तास नाही तर 10 नंबर तरी तास अशाच गाड्या निघतात. आज बी आमच्या दोन्ही पावत्या 9 नंबर तासा होत्या. 9 नंबर तासावरच आम्ही गट काढला. म्हणजे आता गट कडनं काढला म्हणजे सेमीफायनलची अशी आज आम्ही सोडून दिली ती. पण जर गट मधनं पडलो असतो तर सेमीफायनलचं बी आमच्या मनात दगदग राहत होते. आज मन मोकळंच गट काढला की मोकळ्या मनानं आज फायनल करणार 100% कुठेतरी ते कॉन्फिडन्स विश्वास आला की बाबा 9 नंबरवरनं गट काढलाय म्हटलं विशेष नाही मध्ये याच पाहिजे गाडी असं म्हणजे वाटलं आम्हाला तर आली कुठनं नव्हती काय. आणि आता तर जस्ट पुकारले मोरे सरकारने 5व्या तासावर आली गाडी. 5 नंबर तास निघले. त्यामुळे तर काय विशेष शेटजीकडे येतो. दादा नमस्ते. नमस्ते. कसा आनंद आहे आज फायनलचा गुलाल घेतलाय आणि तुम्ही सुद्धा उपस्थित आहात. कुठेतरी ताई पण हव्या होत्या या आनंदमयी क्षणी. काय सांगेल? तब्येत ठीक नसल्यामुळे ते आली नाही. पण सगळ्यात महत्वाचं आज आम्ही गुलालात गेलोय. आता काय नंबर कुठलाही होते त्याचं काय नाही. आता आपण चिंता असणार किती नंबर बसतोय तिला असणार ताईला असणार आम्ही गुलालाशी समाधान. म्हणून शेठजी तुम्ही जिथं जाईल तिथं राजा गुलालातच असतो नाराज करत नाही. काय सांगा? शक्यतो नाही कधी असं म्हणजे कायम सर कंपल्सरी गुलाल आहे. कधीतरी एखाद्या एकदा मला वाटतं कधी मैदानात सुट्टीसाठी सुटलाच नाही पण त्याच वेळी मी असताना शक्यतो आम्ही कायम गुलाला. काय वैशिष्ट्य जाणवते राजाबद्दल पळण्याबद्दल? पळ चांगलाच आहे पळतो. वैशिष्ट्य असतं ते आता आपण वगैरे समजणार पण माझं वैयक्तिक मी फार बसला असल्यावर माझं जरा ध्यान असते येता जाता गोंजार नाही इकडे तिकडे तिला लावते तीच मध्ये. बाकी पळण्याच्या बाबतीत मी काय सांगू शकणार नाही पण एक आपलेपणा किंवा त्या जनावरांविषयी मालकांच्या विषयी जी ओढ म्हणतो ती दिसून येते. शेठजी आपण राजाला घेतल्यापासून संपूर्ण व्यवहार झाल्यापासून मला वाटते सलग 2 मैदानात गुलाल घेतले. 2-3 मैदान कडून आलं मार्केटला झालं बाकी. एक प्रकारे कशा पद्धतीनं एक प्रेक्षकांचं काय रिस्पॉन्स होतं जेव्हा राजाला तुम्ही
पूर्णपणे व्यवहार तुमचा झाल्यानंतर वगैरे कशा पद्धतीने म्हणजे काय काय कॉन्टॅक्ट वगैरे कसे झाले, फोन वगैरे किंवा मैदानात आल्यावर वगैरे काय काय गोष्टी कानावरती आले सकारात्मक? नाही असं काय नाही, कसं होतं पहिल्यापासून आमचं आणि दादांचं सुद्धा ट्रेनिंग यांचं मुक्त होतं, काय प्रॉब्लेम नव्हता. पण दादांनी थोडी काय आर्थिक म्हणजे जवळचं त्यांचं काहीतरी ऍडजस्टमेंट असल्यामुळे दादांनी तो निर्णय घेतला. तर दादांच्या बरोबर आम्हाला अजून दादा पार्टनरशिप मध्ये असल्यासारखंच वाटतं. अजून असं काही वाटत नाही की बाबा, कारण काही दादाचा काल रात्री फोन आला, सकाळी फोन आला, तिला फोन चालू होता, मी म्हणलं कोणाचा फोन आहे, दादांचा फोन आहे, चर्चा चालली होती, त्या खांद्या नाना त्या खांद्या नाना असं आपण पण सूचना द्या हे ते चालवतेच. त्यामुळे असं काही वाटत नाही की बाबा करार म्हणजे अग्रीमेंट झालं क्लिअरचं मालकीचं, तर नाही संबंध आमचं जसं पहिलं आहे तसं कुठेतरी एक घरातलेच मेंबर हो. अजून 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 काय विषय, मला वाटतं हा पायरा का कुठला तरी पायरा दादाने सुचवलाय, म्हणजे असं काय विशेष नाही. आणि कुठेतरी नियोजनामध्ये वगैरे पण दादांचं सहकार्य आहे. हो मी बघितलं, कारण फोन वगैरे आलेला असलेला चालू असलेला दादांच्या बरोबर चर्चा असते, आपल्याच्या बरोबर चर्चा असते, आपला दादा आणि तिथून मिळूनच करते. या ताईंच्या आणि तुमच्या मोकळेपणाच्या स्वभावामुळं आज तुमचे नंदी एवढेच पाहतात, एवढे पाहते काय माहित होता. आपण तुमचं काय म्हणणं आहे एवढं? नाही कसं आहे मग ती मगाशीच नाही का म्हणलं तुम्हाला, मैया शेवटी आपण बी मैया लावली तर जनावर सुद्धा आपल्याला लढा लागतो ना. आप्पा तुमचं आणि राजाचं नातं एक वेगळंच आहे आणि घट्टच आहे, काय सांगाल? नाही कसं पहिल्यापासून आता आपण जसा घेतला बैल म्हणजे तसा अर्जुन होता आपल्याकडे आधी. अर्जुनची गाडी 1-2 मैदान आम्ही पळवली, त्यावेळेस लगातार 1-2 नंबर 1 नंबर केलं आणि त्याच्यानंतर आमचा करारच झाला. करार झाल्यानंतर तर रेग्युलर बैल आपल्याच हातात आदत असण्यापासून आता बैल 4 दाते बैलाचं म्हणजे जसं आपल्याला कंडिशन पूर्ण बैलाची माहिती आहे, काय बैल कुठं कसा करेल काय करेल, त्याच्यामुळं जजमेंट फुल आहे बैलाच. काय आता सातत्यानं राजाच्या गाडीवरती तुम्ही बसता, कुठंतरी टेक्निकली बघायचं झालं सर्व गोष्टी राजाच्या माहीत झालीत का? कुठं बाबा कुठं जास्त स्पीड लावतो तो, तेच की मग आता आदतपणापासून आपण हाणलाय ना, त्यामुळे बैला जजमेंट पूर्ण माहीत झालेलं आहे आपल्याला काय जजमेंट आहे करतो. नाही तर राजाला जजमेंट आहे. 50 माणसात आपण शर्ट ओळखतो आणि लगेच कान ठाव करून उभा राहतोय. आपण नाही ओळखतोय, कारण काय झालं पेडगाव मध्ये आता नवीन किट काढलेलं ना, किट दिलं तर मला घालायला म्हणजे घातलं मी, बैलच असा ओळखत नव्हता, भेट नव्हता बैल अजिबात. असं जवळ गेलं काय केलं तर बैलच काय करत नव्हता. तुमचा तो युनिफॉर्म जो आहे तो दिसतो की आप्पा नाही का, पण बैल शर्ट दिसला तर बैल जवळ नाही. राजाबद्दल जो काढतोस पळाला त्याच्या स्पीड बद्दल जरा थोडी स्पीड वासरू तो टॉप मध्ये सुटतो, दोन्ही खांदी पब्लिकचा वासरू आहे. शेडची काढतोस यायचं नसते आज अप्रतिम असं पाहायला म्हणजे काढतोस आणि सर्व प्रेक्षकांची मन याची जोडून काढतोसचे सर्व सहकार्य मित्र आपल्या समोर. दादा नमस्ते, काय सांगाल आज राजा आणि काढतोसची जोडी कशी पाहिली? चांगली पडली एकदम. गटाला आपण 9 नंबर तासानं पडलेलो, सेमीला मध्ये आली गाडी 4 नंबर तासानं ते सुद्धा काढला आपण सेमी. गटाला तर काय विषय नव्हता. काय सांगाल? राजा एक हिंद केसरी नंदी आहे आणि त्याच्यासोबत पळणं एक नशीबच म्हणायला लागलं, काय सांगाल? नशीब म्हणजे इच्छा पण होती, त्याच्यासोबत पळायची पेडगावपासून इच्छा होती. मी बऱ्याच वेळा आप्पांना फोन केला, आप्पा म्हणजे आपण 100% एक ना एक दिवस नक्की पळणार. नियोजनाच्या बादशाकडे येऊयात. काय सांगाल? काय सांगाल स्पीड बद्दल, काय सांगाल राजाबद्दल, काय सांगाल आपल्या? राजा काय टॉपचाच वेळ आहे आता. कसं असते दादा, आता आपण स्वप्न पाहिलेलं असते आणि ते कुठंतरी स्वप्नपूर्ती होते. म्हणजे स्वप्नपूर्ती म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हटल्यावर मुलाला स्वप्नपूर्ती होते आणि आज तुमच्या डोळ्यासमोर ते यश तुम्ही अनुभवतंय. आत्ता कसं वाटतंय म्हणजे, आणि ते स्वप्न पाहिलेलं आज ते कुठंतरी सत्यात होतं. आता आपल्याला इच्छा होती राजावर पळायचं, म्हणजे आपल्याला सहसा असं मोठं पैर येत नाही, म्हणजे आपल्या गावाच्या पर्यंत आपलं मग कळतोय. आपल्या गावाच्या पण आज काही जे आपल्या खरंच त्यांचा खूप प्रकार उतरला नाही, पण आपल्याला दिला आपल्याला पैशाशिवाय किंमत नाही. पण खरंच म्हणला पण जाईल ना, आज जगाच्या आपल्याला म्हणजे नाही का पहिले दिला आपला पायरायचं आला ना गाडी खाण्यासाठी. किती दिवसापूर्वी नियोजन झालेलं आहे? हे पेडगावपासून चाललेलं आहे आपलं. बरं. तोपर्यंत म्हणजे मायसरापर्यंत चालतं नियोजन, आम्हाला म्हणजे मायसरात नियोजन झाले. आपल्याला शेटजींबद्दल काय सांगाल? स्वाभाविक रॉयल आहे. बोलणं म्हणजे काय म्हणतात त्याला, बोलू शकत नाही एवढा रॉयल स्वभाव आहे. डावल काय जायचं म्हणजे काय नेमकं कारण काय? बैल तरी पळतोय
कारण हेच की बाबा तुम्ही दिलाय सांगितलंय. सगळं नाहीतर बाबा भाडं द्या मला, हो सांगितलंय. वायदी द्या, असं म्हणजे प्रत्येकाला हो ते बी मुलाखत देतोय, करतो फोन तुम्हाला, मुलाखत देतोय, करतो फोन. तुमचा नंबर सांगा म्हणजे कॉन्टॅक्ट करतील बैलगाडी मला पाहिजे. आपला ॲड्रेस नंबर आहे. पुन्हा एकदा सांगा. 79-72-22-81-36. मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. अप्रतिम असं आदत वासरू पळतंय आणि आज राजासोबत त्या जिद्दीशी पळाला आणि आज फायनलचा गुलाल घेतलाय. भवितव्य कसं बघताय काढतोसं आणि काय भविष्यामध्ये काय काय अपेक्षित आहे? काळतूस म्हणजे असं वासरू आहे की आम्हाला तर म्हणजे असं वाटतं की समोर दिसतंय की टिकून पाहणार वासरू आहे. असं नाही की बाबा 4 दिवस पळून थांबणार आहे. कंटिन्यू वासरू टिकून पाहणार, कारण तशी वासरू मला वाटते 18.5 महिन्याचं वासरू. म्हणजे 1.5 वर्षाचं वासरू. हो हो 1.5 वर्षामध्ये एवढं म्हणजे सातत्यानं आणि म्हणजे शिस्तीनं पळणं म्हणजे सोपं नाही. 30-35 गुलाल झाले आतापर्यंत फायनल. एवढे गुलाल. फायनल 1 नंबर. 1 नंबरचं फायनल. 1 नंबर केलेला गुलाल. मित्रांनो खूप जबरदस्त पळते आणि नियोजन करतात दादा, ते त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. भक्कम आधार म्हणजे आमचा बंटी डॉक्टर. सगळ्यात मोठा म्हणजे सूत्रधार हा म्हणजे तेच, कारण सगळं त्यानं घडवण्यापासून त्यांना सगळं केलं. ताईंचे बंधू पण आहेत. दादा काय आनंद आहे, आज जोडी कशी पाहिजे? रंगाबीला जाम जोडी पडली आज. काय काय नाव काय पडले तुम्ही? रंगाबीला जोडी हा का बरं तसं? काय बरं असं काय पडलं? मला बघितलं होतं आठवण झाली रंगाबीला. काय म्हणजे रंगाबिल्ला काय नाही? लय मोठं त्यांचं हे आहे, इतिहास आहे रंगाबीला. बरं तशी मला आज रंगाबीला जोडी दिसली. बरं. कशी गाडी पळाली? गाडी कशी पळाली? मस्त गाडी पळाली. बरं बरं. त्या काढतोस बद्दल काय सांगाल, कसा पळाय त्या वासराचा? लाच बघून मला रंगाबीलाच्या जोडीची आठवण आहे. आणि समाधान आहे का? मस्त मस्त खूप छान गाडी पळाली. मित्रांनो आणि अजून इथनं पुढे मग पळणार. हम्म. पळणार 100%. मित्रांनो